आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की घाटकोपर येथील जी दुर्घटना झाली होर्डिंगची, त्याच्यानंतर पुण्यातील कार अपघात आणि डोंबिवलीमधील बॉयलरची दुर्घटना, अशा दुर्घटना ज्या काय होत आहेत त्याच्याकडे सरकारने गांभीर्याने बघण्याची आवश्यकता असतानाच फेब्रुवारी 2023 आणि आता मेच्या 24 तारखेला जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती कामगारांचा मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात बेपरवाही झालेली आहे। पण त्यातलं दुर्दैव असं आहे की ह्या आधीच्या ज्या घटना मी सांगितल्या किमान त्याची नोंद झाली आणि लोकांनी त्याच्यावर आवाज उठवला आणि म्हणून त्याच्यावरती कडक कारवाई होताना आपल्याला दिसते। 11 कन्स्ट्रक्शन कंपनी मीरा भाईंदर येथे त्यांचं अपना घर फेज 3 चे बांधकाम सुरू आहे। ठेकेदार आहेत महेंद्र कोठारी, परंतु त्यांना अटक झालेली नाहीये। ह्याच्या आधी 2023 मध्ये एका मुलाचा तिथे मृत्यू झाला, आणखीन दुसरा एक मुलगा जखमी झालेला आहे आणि अशा प्रकारचे ऍक्सिडेंट होत असताना 22 वर्षाचा कामगार तिथे मृत्यू पावलेला आहे। आणि आज 2 दिवसापूर्वी का 1 दिवसापूर्वीचेच हे फोटो आहेत। याच्यामध्ये कामगार जे आहेत ते अजूनही तिथे काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्या फोटोमध्ये त्यांची कुठलीही काळजी आणि 22 मजल्याची इमारत आहे, मोठे मोठे टॉवर्स आहेत, त्याच्यावर ज्या प्रकारे कामगार चढतायत आणि एका कामगाराचा परवा दगड डोक्यात पडून मृत्यू झालेला आहे। परंतु जे लक्ष दिले पाहिजे किंवा महापालिकेचे जे नियम आहेत, त्या मीरा भाईंदर महापालिकेचे हे नियम आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कामगारांचा जर जागेवरती मृत्यू झाला तर जीवित वा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे आणि त्या वास्तुविशारद, स्ट्रक्चरल इंजिनियर आणि विकासक यांना जबाबदार धरून त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। पण इथे तशी कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे आता जे गृहमंत्री आहेत ते काशीला गेलेले आहेत, म्हणजे इकडे माणसं मृत्यू पावतायत आणि हे भाजपचे असल्यामुळे त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं जातंय। काशीमीरा पोलीस स्टेशन आहे तिथे याची दखल घेतलेली जात नाहीये। त्यामुळे ह्या माणसाला ताबडतोब अटक होण्याची गरज आहे। ती अटक होणार का असा हा आमचा प्रश्न आहे। आणि इथे जे काही लापरवाही कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये जी दिसून येते आणि आपण जे विकासाचे रोज गोडवे गात असतो की, परंतु इथे जे तुम्हाला मी आता कामगार दाखवते ह्याच्यामध्ये हे कामगार अशा प्रकारे चढलेले आहेत, म्हणजे गरिबाच्या मृत्यूचं जराही यांना काळजी नाहीये। आणि ती साईट ही भाजपच्या माजी आमदाराची असल्यामुळे त्याच्यावरती कडक कारवाई केली जात नाहीये। इथे जे कलम लावलेले जात आहेत, म्हणजे 304 जो लावलेला आहे तो 304A लावलेला आहे। त्याच्यामध्ये 304A मध्ये फक्त दखल घेतली जाते, परंतु 304 नुसता लावला तर 10 वर्षाची शिक्षा आहे। परंतु ह्याच्यातनं या नरेंद्र मेहताला सोडून देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती कुठलीही कारवाई केलेली नाहीये किंवा महेंद्र कोठारी जो आरोपी आहे त्याला अटकही झालेली नाही किंवा कारवाई केलेली नाहीये। तर आमची गृहमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी आहे की अशा प्रकारे विकास तुम्ही विकासाचा जो धिंडोरा पिटतायत, तिथल्या कामगारांची अवस्था काय आहे, कामगारांचे मृत्यू होत आहेत, निग्लिजन्स आहे हा पूर्णपणे, आणि याची दखल घेतली जाणार आहे का? या नरेंद्र मेहताला आणि त्या कोठारीला भाजपचा आमदार असल्यामुळे सूट मिळणार आहे का त्यांना अटक करण्यात येणार आहे आणि त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाणार आहे? कारण अशा प्रकारचे आतापर्यंत 4 ते 5 मृत्यू त्यांच्या साईटवरती झालेले आहेत आणि याची दखल गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे। आणि गृहमंत्री जर पाठीशी घालत असतील तर निश्चितच मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे। परंतु मुख्यमंत्री जेव्हा परवा उत्तन येथे गेलेले होते, याच्यामध्ये तुम्हाला मी प्रेस नोट पूर्ण दिलेली आहे, त्याच्यामध्ये तिथे मुख्यमंत्र्यांचं स्वागत करताना हे लोक दिसत आहेत किंवा मुख्यमंत्र्यांची भेट यांनी घेतलेली आहे, त्यांना बुके दिलेला आहे उपमुख्यमंत्र्यांना। म्हणजे एकीकडे गुन्हेगार आहे, स्वतःच्या साईटवरती अशा प्रकारचे अपघात घडतायत, त्याला पाठीशी घालायचं आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खाते आहे त्यांचं बुके देऊन स्वागत करायचं आणि मग पोलिसांवरती प्रेशर येतं की उपमुख्यमंत्री आलेले आहेत, गृह खातं ज्यांच्याकडे ते गृहमंत्री आलेले आहेत आणि त्यांच्याकडे आपण त्यांचं एवढं वजन असताना आपण यांच्यावर कारवाई कशी करायची? आणि त्यामुळे काशीमारा पोलीस स्टेशन मध्ये त्याची दखल घेतलेली जात नाहीये।
तर आमचं म्हणणं आहे की ह्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारे साईटवरती जो हलगर्जीपणा केलेला जातो तर हे नुसते नियम, आता तुम्हाला हे मीरा भाईंदरचे 40 नियम आहेत या महापालिकेचे, याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की कामगारांची सुरक्षिततेचं ध्यान ठेवलं पाहिजे आणि त्याच्यावरती जे काय, परंतु हे फक्त पाकिटं घ्यायला जातात. महापालिकेचे अधिकारी जे आहेत, एवढी नियमावली आहे, या नियमावलीचं पालन होतंय की नाही, प्रत्येक साईटवरती कामगाराच्या जीवितहानी जर होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. परंतु तसं न होता गरीब कामगाराचा मृत्यू झाला की ते प्रकरण दडपून टाकायचं आणि ते दडपण्याचं काम भाजपच्या गृह खात्याने केलेलं आहे. आणि म्हणून ह्या 7 याचं कन्स्ट्रक्शनचं ताबडतोब स्टॉपवर्कची नोटीस देऊन हे काम थांबवलं पाहिजे आणि तिथल्या कामगारांचे ज्यांचे मृत्यू झालेले आहेत, ज्यांच्या निग्लिजन्समुळे झालेले आहेत, त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. साई, याला जोडून प्रश्न आहे की नुकताच 2 महिन्यापूर्वी जो मुंबई कोस्टल रोड हा महानगरपालिकेने सर्वांसाठी खुला केला, या मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यातल्या एका भिंतीतून जे पाणी येताना पाहायला मिळते, याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, भयंकर आहे. कारण मुंबईचा तुम्ही जो कोस्टल रोड केलेला आहे तो वरळीचा समुद्र जो आहे, जो आतापर्यंत मी 74 पासून मुंबईत राहते आणि वरळीलाच मी आधी राहत होते, तिथल्या पावसाळ्यामध्ये जर तुम्ही लाटा बघितल्या तर डोंगरा एवढ्या मोठ्या लाटा असतात आणि त्या पाण्याला इतका फोर्स असतो की तो सिलिंग तिथे राहिला आहे हे आपलं नशीब समजायचं. परंतु आता कोस्टल रोड जो बांधलेला आहे त्याच्या कामामध्ये आता जर हे पाणी गळती किंवा अशी गळती होत असेल तर मला असं वाटतं तिथनं जाणं सुद्धा भीतीदायक आहे. मोठे टेक्निशियन बोलवून त्याची खात्री करून घेतली पाहिजे आणि जर का भर पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असताना जर लाटांचा जोरदार मारा झाला तर हा कोस्टल रोड वाहून जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे जीवितहानी होऊ नये हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची आहे. जेव्हा घाईघाईने तुम्ही पंतप्रधानांना आणून तिथे उद्घाटन करता तेव्हा त्या विकासाचं श्रेय तुम्हाला घ्यायचं असतं. आता ही जी कोस्टल रोडची संकल्पना आहे ही तर या सरकारची तर बिलकुलच नव्हती. ती उद्धवजी ठाकरेंची कल्पना असताना सुद्धा त्याचं श्रेय घेण्यासाठी त्यांनी तो घाईघाईने तो रस्ता चालू केलेला आहे. पण आता तिथे जर लिकेज होत असेल तर तो लिकेज कशामुळे होतोय आणि कन्स्ट्रक्शनची क्वालिटी तेवढी चांगली आहे का, याचं सगळ्याचं इन्स्पेक्शन झाल्याशिवाय मला असं वाटतं तो रस्ता अशा जबरदस्तीने चालू करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण तिथून हजारो लाखो वाहनं रोजची येत आहेत जात आहेत आणि आता मी ऐकलं की 10 जूनला तो येणारा म्हणजे मरीन लाईन्स पासून ते बांद्र्यापर्यंत येणारा जो रस्ता आहे तो पण सुरू करताय तुम्ही. तर त्या कोस्टल रोडची पाहणी करा, मोठे टेक्निकल इंजिनियर्स असतील त्यांना बोलवा आणि ती खऱ्या अर्थाने खात्री झाल्यानंतरच त्याला परवानगी द्या. भले अजून 6 महिने उशीर झाला तरी चालेल, परंतु अशा प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार ह्या सरकारला नाहीये. घाटकोपरमध्ये जे मृत्युमुखी पडले त्या अनेक मृतांच्या नातेवाईकांना अद्यापही सरकारी मदत मिळालेली नाही अशी माहिती मिळते. तुमच्याकडे काही या संदर्भात माहिती आहे का? मी 2 वेळा या संदर्भात मंत्रालयात जाऊन आले, परंतु मंत्रालयामध्ये कोणीही अजूनही नाहीये. म्हणजे लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या होऊन मला वाटतं 8 दिवस होऊन गेलेले आहेत, परंतु अजूनही मंत्रालयामध्ये याची माहिती काही मिळालेली नाहीये. आणि स्थानिक महापालिका जी आपली आहे, मुंबई महापालिका, जिचं बजेट 40-50 हजार कोटीचं आहे, परंतु त्यांची ही जबाबदारी होती की त्यांनी तातडीने मृतांच्या नातेवाईकांना मदत करणं आवश्यक होतं. ही मदत कितीपर्यंत झाली आहे खऱ्या करून माणूस परत येत नाही, कुटुंबियांवरती जो पहाड कोसळतो तो त्यांनाच माहिती आहे. परंतु ही मदत मिळाली आहे की नाही त्याचं मला वाटतं उत्तर आपले मुख्यमंत्री देऊ शकतील किंवा आपले BMCचे कमिशनर आहेत त्यांना आपण विचारलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने म्हणजे आता सगळ्यांचा जो सुट्टीचा आणि इलेक्शनचा मूड आहे, तुम्ही कलेक्टर कचेरीत जा, तुम्ही BMC मध्ये जा, तुम्ही मंत्रालयात जा, कोणीही जागेवर नाहीये. प्रत्येकाला ह्या इलेक्शनमध्ये इतका इंटरेस्ट होता आणि माणसं तिथे कामाला गेलेली आहेत म्हणून आम्ही इलेक्शन नंतर तुम्हाला उत्तर देऊ असंच उत्तर आतापर्यंत मिळत आहे. परंतु पुन्हा उद्या जाऊन मी त्याची खातरजमा करून घेणार. छगन भुजबळ वारंवार ज्या पद्धतीने वक्तव्य देत आहे ते जितेंद्र आव्हाडांची पाठराखण करतात आणि सदैव जसं शरद पवारांची जी भूमिका त्या भूमिकेचा पाठराखण करत आहे.
काय वाटतंय की ती स्वगृही परतण्याच्या मार्गावरती आहे का, त्या वाटेवरती आहे का? मला असं वाटतं जे काय खरं आहे ते खरं बोलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, म्हणून ते जरी तिकडे गेलेले असले तरी जितेंद्र आव्हाडांचा उद्देश तर हा नव्हताच, कधीही असणार नाही, असू शकत नाही. आणि अशा प्रकारे मनुस्मृतीचं दहन करत असताना जर काही चूक झाली त्याची त्यांनी माफी पण मागितलेली आहे आणि तेच भुजबळ साहेबांनी त्यांच्या ह्याच्यातनं सांगितलेलं आहे. म्हणजे सत्य परिस्थितीचं त्यांनी आपल्या पुढे मांडलेली आहे. मग ते महायुतीच्या अनेक प्रश्न याच्यावरती ते प्रश्नचिन्ह निर्माण करतात. दरम्यान नुकतं जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं होतं त्या दरम्यान त्यांनी जागा वाटपाचा मुद्दा उपस्थित केला, त्यावरून त्यांच्यावरती प्रचंड टीका झाली होती. हे सगळे मुद्दे जर बघितले तर ते शरद पवारच्या सोबत पुन्हा येऊ शकतात का, काय वाटतं? मी त्याच्याबद्दल काही बोलू नाही शकत, कारण याच्यावर भुजबळ साहेबच चांगल्या प्रकारे सांगू शकतील की त्यांना पुन्हा स्वगृही परतायचं आहे का त्यांना तिथेच राहायचं आहे. परंतु तिकीट वाटपामध्ये जे नाशिकच्या बाबतीत झालं ते मला असं वाटतं भुजबळ साहेबांना थोडं लागलेलं दिसतंय आणि आधी त्यांची निवडणूक लढवायची तयारी होती आणि नंतर त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्यातनं थोडीशी नाराजी त्यांची असावी असा माझा अंदाज. ताई, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मुलाखत दिली आणि त्यात ते म्हटले की चित्रपटामुळे गांधी लोकांना कळले, आपण गांधींना कुठेच पोहोचवले नाही, असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आता ते एवढे मोठे विश्वविख्यात विद्वान मोदी साहेब आहेत की त्यांच्याविषयी मी कॉमेंट करणं म्हणजे खरोखरच मला खूप हे वाटते. परंतु महात्मा गांधीजी काय होती हे सिनेमावरनं त्यांना कळतं आणि त्याच्यावरनं ते सांगतात की सगळ्यांनाच सिनेमातनं कळलेलं आहे. ते त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते की त्यांनी जर थोडंफार वाचन केलं असतं, महात्मा गांधीजींचं चरित्र जरी वाचलं असतं आणि त्या ज्या गुजरातमधनं येतात त्या गुजरातमधले महात्मा गांधीजी आहेत, ज्या गुजरातविषयीचा आम्हाला खूप अभिमान होता, सरदार वल्लभभाई पटेल असतील, महात्मा गांधीजी असतील, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन स्वातंत्र्य मिळवून दिलं देशाला, आणि त्या महात्मा गांधीजींचा सिनेमा कधी आला, महात्मा गांधीजी कधी झाले, त्यांचं काम कधी होतं आणि त्याच्यानंतर जर लोकांना महात्मा गांधीजी फक्त सिनेमावरनं कळायला असेल तर मला म्हणजे मोदींची खरोखर पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने अशा प्रकारे कॉमेंट करावं याच्या इतकं देशाचं दुर्दैव कुठलंच नसेल. आणखी एक शेवटचा प्रश्न आहे की मोसमी पाऊस जाणत आहे, मुख्यमंत्री जे ते स्वतःच्या गावी गेलेले आहेत तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री किंवा आपण तत्कालीन मुख्यमंत्री म्हणू शकतो ते जे ते लंडन दौऱ्यावर आहेत आणि ते त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री सुद्धा परदेशी दौऱ्यावर. याकडे कसं पाहताय तुम्ही? मुख्यमंत्री दुष्काळी भागात नाहीयेत, विरोधी नेतेही दुष्काळी भागात नाहीत आणि त्याच्यासोबत कृषी मंत्रीही नाही. खोके सरकारमधले मंत्री हे 50-50 कोटीचे खोके देऊन सरकार त्यांनी स्थापन केलं आणि त्यांना लोकांची काही पडलेलीच नाही, तर शेतकऱ्यांची काही पडलेली असावी. परंतु तुम्ही म्हणाला की माजी मुख्यमंत्री लंडनला गेलेले आहेत, तर उद्धवजी ठाकरे यांनी जी काय त्यांच्या कार्यकाळामध्ये काम केलेलं आहे त्याचा आढावा घेतला तर फक्त ते एकदा लंडनला गेला तर तुम्ही काढतात. मोदी साहेब कुठे कुठे जगभर फिरून आले, आपले शिंदे साहेब शेती करायला हेलिकॉप्टरने आणि याने साताऱ्याला जातात, त्याच्याविषयी तुम्ही काहीच बोलत नाही. आणि उद्धवजींच्या बद्दल आपण अशा प्रकारे बोलता की लंडनला गेल्यावर एवढा मोठा प्रचार केला, एवढ्या सभा केल्यानंतर जर काय 2-4 दिवस माणसाने आराम केला तर त्याच्यात वावगं काय आहे? कारण वेकेशन आहे सगळ्यांनाच, आता घरात मुलांना सुट्ट्या असतात, सगळ्यांना सुट्ट्या असतात, सुट्टीचा मूड असतो, बाहेर कोणी कामं करत नाही, बरं मंत्रालयात जावं तर मंत्रालयात कोणी नाही आहे, त्यामुळे मग त्यांच्यावर काही फारशी जबाबदारी नाही आहे ना. ते जर गेले थोडे चेंज म्हणून, तर मला असं वाटतं प्रत्येक माणसाला हा चेंज हवासा असतो आणि त्यांनी जर तो स्वतःला, आता पुन्हा 4 तारखेला निवडणुकांचे रिझल्ट्स आहेत त्यामुळे थोडं फ्रेश होण्यासाठी जर कोणी चेंज म्हणून गेले असतील तर निश्चितच त्याचं स्वागत केलं. मैडम, एक सवाल जरा अलग से था, वो ये कि इलेक्शन कमीशन की जो कोशिश है पोलिंग पोल्ड वोट्स और अनाउंस वोट्स के दरमियान जो तफावत है उसको दूर करने के लिए तमिलनाडु में डीएमके ने 65,000 पोलिंग बूथ्स पर जो है अपने जहाँ जहाँ उनके कैंडिडेट्स थे वहाँ पर फॉर्म 16 या फॉर्म 17 जो है कलेक्ट किया एट द एंड ऑफ द पोलिंग. ऐसी कोई एक्सरसाइज आपकी पार्टी की कैंडिडेट्स में महाराष्ट्र में की है क्या? वो करने की जरूरत है मुझे लगता है, क्योंकि 2019 में भी ऐसा ही हुआ था. जब ऑनलाइन रिजल्ट्स आ रहे थे तो जब उनको ऐसा पता चला कि कुछ गड़बड़ी हो रही है तो उन्होंने ऑनलाइन तुरंत बंद कर दिया था.
तो इसी तरह से इस चुनाव के टाइम यानी काउंटिंग के टाइम कुछ खलबली अगर कुछ हो सकती है तो इसका इलेक्शन कमीशन की जिम्मेदारी है ये। और ये जो आपने कहा कि जैसे साउथ में ये किया है उस तरह से हमारे पार्टी के किसी ने किया है कि नहीं उसकी जानकारी मुझे लेनी पड़ेगी, और वो मुझे लगता है बहुत अच्छी तरह से उसका ये होगा, फायदा होगा, क्योंकि वो ईसीआई को पे वो खेल करने का मौका नहीं मिलेगा। जो खेल करने का मौका मुझे नहीं लगता लोग अभी देंगे, क्योंकि लोगों का वातावरण सब देश में, पूरे देश में बदल गया है। तो इस तरह से कोई कुछ करेगा ऐसा मुझे लगता नहीं। तो एक सवाल इसी के ताल्लुक से कि आपको लगता है कि हस्तांतरण जो है वो 4 तारीख के बाद जो है पीसफुल होगा? पीसफुल होना चाहिए, पीसफुल होना चाहिए, लोग शांतता रखेंगे। लेकिन इन्होंने अगर कुछ गड़बड़ी की, धांधली करी तो लोगों का पेशेंस कम हो जाएगा, मुझे ऐसा लगता है। क्योंकि आपको नहीं लगता आर्मी चीफ का एक्सटेंशन देना जो है वो इससे रिलेटेड है? ऐसा बोला जाता है और हो सकता है इसमें कुछ करने का इनका प्लान होगा, लेकिन बहुत सारे लोग इंडिया आघाड़ी के अभी बड़े बड़े नेता सब 1 तारीख को मिल रहे हैं, तो मुझे लगता है उनके स्तर पे इसके बारे में चर्चा होगी। उसके बारे में जो प्रिकॉशन लेनी है वो इंडिया आघाडी के नेता भी लेंगे। कामगारांचा फोटो हा तो दिग्गजचा आहे। हे कामगार 22 मजल्याची इमारत आहे ही, आणि इथे कामगार कशा प्रकारे काम करतायत आणि हेच दृश्य अनेक ठिकाणी मुंबईत आहेत। इव्हन जे होर्डिंग लागतात ते चिटकवणारे आर्टिस्ट असतात ते पण अशा प्रकारे जीवाची रिस्क घेऊन कोणी पडलं, कोणी काळजी, यांच्या डोक्यावर हेल्मेट सुद्धा नाहीये, प्रिकॉशन म्हणून काहीच बिल्डर लोक घेत नाहीत। म्हणजे विकासक प्रचंड पैसा कमवतात पण गरीबाचा जीव जातो याची जाणीव सुद्धा कोणाला राहिलेली नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।